हरिओम. समस्त श्रोतावर्गांना माझा सादर नमस्कार. श्रोते हो, आजपासून आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला सुरुवात करूया. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी असं म्हटलं की जगातल्या यच्चयावत जीवमात्रांचं मस्तक परम आदराने झुकतं. स्वतः देवादिदेव शंकरसुद्धा देवी पार्वतींना गीतेचं महत्त्व सांगताना म्हणतात की या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. तेथ हरू म्हणिजे देवी, जैसे का रूप तुझे, नित्य नूतन देखिजे, ते हे गीता तत्व. म्हणजे जसं देवी पार्वतीचं स्वरूप नित्य नूतन बदलणारं आणि देखणं असतं, त्याच्याप्रमाणे यात बदलत्या जगाच्या समस्या सोडवणारी ही भगवद्गीता आहे, असं स्वतः महादेव म्हणतात. या गीतेच्या अंतरंगात उतरण्याचा सर्व काळी प्रयत्न झाला. त्यात जाणकारांच्या मतानुसार ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. याचं कारण भगवान विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अशा माऊलींची ओळख असणाऱ्या स्वतः भगवान पांडुरंगांनी हा ग्रंथ सांगितलेला आहे. भगवान गोपालकृष्ण रणांगणावरती गीता सांगत होते आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्याच्यावर भाष्य लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज हे एकच आहेत. या घोर कलियुगात कलीच्या प्रादुर्भावापासून जीवाला गीतेचं तत्त्वज्ञानच वाचवू शकतं असं भगवंताला वाटलं, म्हणून स्वतः महादेव निवृत्तीनाथ बनून, भगवान विष्णू श्रीकृष्ण बनून, ज्ञानेश्वर म्हणून आणि ब्रह्मदेव सोपान म्हणून, तर आदिमाया आदिशक्ती ही मुक्ताई या स्वरूपामध्ये या गीतेचा संदेश विस्ताराने पोचवण्यासाठी चौघा भावंडांच्या रूपाने अवतीर्ण झाले. याच नावानी का बरं? तर निवृत्त म्हणजे विरक्त झाल्याशिवाय ज्ञान रुचत नाही आणि एकदा का ज्ञानाचा मार्ग सापडला की मुक्ती आपोआपच मिळते. म्हणून ज्ञानदेवांच्या पेक्षा कधीही कोणाच्याही वाट्याला खडतर आयुष्य येणार नाही, पण खडतर अशाही परिस्थितीत जीवनाचा एक आदर्श जगाला घालून देण्यासाठी या चौघा भावंडांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरीच्या चिंतनाची सुरुवात माऊलींच्या ओवेंनीच करताना एक सुरेख ओवी नजरेत भरते. सहज ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागी केले नारायणे, ते अवसरी आम्ही पाहुणे पातले गा. माऊलींची सुंदर कल्पना अशी की भगवान गोपालकृष्ण आपल्या लाडक्या भक्त अर्जुनाला ब्रह्मरसाचं पान करत आहेत, जणू स्वहस्ते भोजन करवित आहेत, आणि त्या क्षणी ज्ञानेश्वर माऊली पाहुणे म्हणून गेले. आणि जेवताना अतिथी आला तर जेवायला या म्हणणे ही आपली संस्कृती आहे. या तत्वानुसार भगवंतांनी माऊलींना जेवण्याचा आग्रह केला. पण जसा आईचा जीव आपल्या लेकरात अडकतो आणि आधी त्यांना जेवू घातल्याशिवाय ती घास घेत नाही, तसं हे अवीट गोडीचं ब्रह्मरसाचं ताट वाढून आपल्या पदराखाली झाकून जीवाच्या परमकल्याणासाठी माऊलींनी भगवंताकडून मागून घेतलं. आणि ते ताट म्हणजे ज्ञानेश्वरी. स्वकल्याण साधू इच्छिणाऱ्या कोणीही यावं आणि या उघड्या ताटातील प्रसाद घेऊन जावा. माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. अशा सोप्या पण रसदार भाषेत वेदांचं गूढ ज्ञान सामान्यांच्या जीवनामध्ये उतरावं ह्या तळमळीने माऊलींनी भगवद्गीतेला प्राकृत भाषेत आणलं. म्हणून नामदेवजी महाराज म्हणतात, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. अशा आणखीन बऱ्याच ओव्यांचं चिंतन आपण पुढील भागात पाहू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.